आयशू, ही चड्डी कोणाची आहे? अहो मला काय माहिती तुमची चड्डी आहे. अगं खरं खरं सांग, ही चड्डी माझी नाही. अहो मग मी काय असली चड्डी मी घालते का? अगं तू घालत नाही, मला माहित आहे तू घालत नाही, पण ही माझी चड्डी नाही. अहो नीट डोळं वटारून बघा, ही तुमची चड्डी आहे. असल्या चॉकलेटी चड्ड्या तुम्हीच घालता. खरं सांग, घरी कोण आलतं का? नव्हतं कोणी आलं घरी बिरी. मग ही चड्डी आली कुठून घरात? अहो मला काय माहिती कुठून तरी वाऱ्याने बिर्याणी पडले असं उडून. तू काय सांगू नको. तो ना आजपासून या घरात राहायचं नाही. ही अयो! तुझी चड्डी कुणाची आहे आणि ती तपास कर. मला काय सांगू नको. ती चड्डी घरात आलीच कुठून सांग. अहो पण तुम्ही ह्या चड्डीमुळे परा संसार माझा तोडायला बघता डायरेक्ट डिवोर्स. अगं पण ती चड्डी घरात आली कशी? ही माझी चड्डी नाही. अहो पण ही पण माझी चड्डी नाहीये, ही तुमची चड्डी आहे. घरात कोणतरी आलं होतं आणि त्याचीच चड्डी असणार आहे. ही माझी चड्डी नाहीच. बया मी जर वासडे असले असते ना तर ही चड्डी कोणाची मी लगेच ओळखली असती. पण हाय कोणाची? होयो ही तर ओळखीची वाटते. त्या बावळाटाने बिना चड्डीच घालून गेला का? होयो आधी लवकर द्यावं लागेल जाऊन. आणि धर ग बाई खा दिवसभर. काय ग परवा काय करते तू? काय ना बे, आता जनावराला वाडा टाकत होते. हा का? काय झालं बोल की. इकडं कुठं चालली होती तू? बया तुला काय सांगू, माझ्या नवऱ्याची आणि माझी भांडणं झाली कशावरनं? चड्डीवरून. अगं बाई कशावरनं पण तुम्ही तर भांडणं करता. चड्डीवरनं कोण भांडणं करता का? अगं तू जी समजते ना ती चड्डी नाही, मग ह्या कोणती? चड्डीवरून. बघू बघू बघू. अगं ही तर माझ्या बॉयफ्रेंडची चड्डी ठिगळं पडलेली. काय म्हणते? तुझ्याकडे कुठून आली? बया बाई मला वाटायचं तो माझ्या बरं एकनिष्ठ राहतोय आणि मी त्याच्यासाठी किती ग इकडं पळ तिकडं पळ आणि ह्यो तो असं करतोय. बाई माझा किती त्याच्यावर जीव होता त्या मेल्यावरती. त्याने असं केलं वय माझ्या बरं. बरं हे राहू दे माझ्याकडे चड्डी. मी काय करायचं ते मी बघून घेते. येऊ का? बरं बरं जा जा. बया एकदाच टेन्शन गेलं. आयला आज पॅन्ट मला मोकळी मोकळी का बरं वाटते बरं. नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत ना त्याच्यामुळं मोकळी मोकळी वाटते. लयच मऊ मऊ वाटतंय काय कळा नाही. आईला हिच्या आईला. हाय घरी हिच्या आईच्या. एवढा तना तना करत ना तोंडात शिव्या देत कुणालाच निघालाय. तिच्या आईला तिने लय डोकं फिरवलंय माझं आज. कुणी बाय कुणाच्या? माझ्या. तिच्या तर आईला तिच्या. अरे म्हणते माझी बायको आहे माझी. नाही असू दे की तुमच्या असली पण तुमचं डोकं फिरवायचे काय कारण आहे? हा तिच्या तर आईच्या. अरे राहू दे ग बस, माझी मी बघून घेतो. नाही तुम्ही बघा, तुमच्या ज्यानं जर बघणं होत नसेल का नाही आम्ही आहेच. तिला दाव तुझं आज कसं काय ते. आणि तुमच्या ज्यानं जर धावणं होत नसेल तर मी धावतो. अरे लका गप किला का. एक तर तिने लका डोक्यात किड पाडल्यात आहे आणि अजून लका माझं डोकं खाता. आपण तिच्या आईला तिच्या एवढं झालंयच काय? हा अरे झालंय काय? अरे लका घरात सकाळ सकाळ का दुसऱ्याची कोणाची तरी चड्डी दिसली मला. अरे चड्डी बघितल्यावर नुसतं लका माझी तळपायाची आग नुसती मस्तकातच गेली. कलर कसला होता? चॉकलेटी. कर काय झालं? आई घातली रात्री बहुतेक माझी चडी तिथं राहिली दिसती. काय म्हणला? चॉकलेटी कलर होता होय. हो. आणि बायको म्हणती मला काय माहिती. अरे मग घरात आलीच कशी? आता माझी चडी मला ओळखू याय नाही का? आला का माझ्या चडीला का दोन ठिगळं पडले ती माग. हा आला का ही चडीला का तसली ती कुठली कंपनी आहे का माचू का काहीतरी नवीन लका. अरे घरातला का म्हणतोय तिला कोणाची चिडी आहे कोणाची चिडी आहे. मलाच म्हणते मी चड्या घालती होय. तरी मी हिला दाव तुझं आज कस काय ती जर रागानच काढतो. मगाच्यापासून मी म्हणतोय की मला आता आज मोकळं मोकळं का वाटतंय. काय वाटतंय? नाही काय नाही. हा रात्या घातली अंधारचं. हे मोठ्या ते पॅन्टच घालून आलोय. ऐक की जाऊ का मी आज आता नाईटी लावणार आहे आणि असा की अग बाया. नाही मारू बिरू नको. बिचारी चांगली आहे या. बिचारी तुझ्या दारात आल्या कधी र कुणाला नाही म्हणत नाही. मारू नको. तशीच आहे की पाणी चहा पाण्याला कोणाला नाही काय म्हणत नाही ती. मारू नका. हा. मिटावतो मी आहे ना. नाही माझा विश्वास आहे ना.
मिटवून घेणारच नाही मी. मिटवून घे. हे बघ नाही, नाही, येडापणा करू नको, माझ्या विश्वास ठेव. बायको हे पती परमेश्वर घातली. पती परमेश्वर कसा असेल? पतिव्रता म्हण की. हा, पतिव्रता असते. त्याच्यामुळं बायको संशय घ्यायचा अजिबात नाही. हा, आले असन चुकून बघू, मी बघतो ना, मी विचारतो जाऊन. आता बघ बाबा, मी पहिला का नाही नाईटी लावणार आहे आणि तिला का नाही अशी चपकावणार आहे ना आज. मला बी घेऊन ये अर्धी. बरोबर. चाय चा काय घालो तरी मी म्हणत असतो तिला नेहमी, अंधारात भेटायला बोलवत जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. आता तिनं ती अंडरपॅन्ट कुठं ठेवली होती बघावं लागल मला. बया त्याने मला धोका दिला वय, मेल्या मुडद्याने त्याच्या तिरडीचा बांब मोडला त्याच्या. मला नुसता त्रास देतो. आणि हे लोकांच्या घरी चड्डी, लोकांच्या घरी बाई येऊच दे त्याला, बघतेच आता. आलाच का? कधी आला? अगं तुला काय कळतं का नाही? काय कळतं का नाही म्हणजे? दिवसा कुठं भेटाय बोलावते ते का? मग कुठं भेटायचं असतं? घरी, लोकांच्या घरी. वाय बघितलं की लोकांच्या घरी. लोकांच्या नाही गे. पण मी काय म्हणतो की बाबानो, संध्याकाळी अंधारात भेटलेलं वेगळं असतं. दिवसा तू मला भेटाय बोलव जाऊ नको. किती 4 जणांना माणसं. अंधारात भेटतो र, तुला बघतेच थांब आता. अरे मी तू तुला दे एकटीलाच भेटतो. काय बी माझ्या संशय घेऊ नको बरं का, तुला आता सांगतोय. तू खोटं बोलू नकोस. का काय खोटं बोलू नकोस? काय केलंय मी? काय ही अंडरपॅन्ट कोणाची? बघू. काय बघू? तुझीच आहे अंडरपॅन्ट लोकांच्या घरामध्ये. मग असेल गेली असेल चुकून काय काय. चुकून जाते का? चुकून जाते. आता मला सांग, माझं घर कुठं आहे? कुठं आहे? वरच्या मजल्यावर. हा मग त्या दिवशी किती उन्हाचं वारं सुटलं होतं. कुठं वारं सुटलं होतं? पावसाचा एक थेंब तरी झाला, वारं तरी आलं का? झाड पडली झाड. अरे किती खोटं बोलतो रे तू. अरे खोटं नाही बाबा बोलत. तेव्हा ते वाऱ्यानं काय झालं, ती वाळ टाकली तिकडून, वाऱ्यानं उडली आणि तिकडे खालच्या ह्याच्यावर पडली. माहित आहे का? अरे, एवढं शोभतं का तुला खोटं बोलायला? हा? इकडे देते, ए सोड इथं. इकडे दे. सोड 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 तू सोड सोड. राव ही तू मला पहिलं खरं सांग, ही चड्डी कुठं गेली, कशी गेली, तिथं कस काय गेली? अरे तुला तेच सांगतोय ना बाबा, की त्या दिवशी वारा आलो होतं, वाऱ्यानं काय झालं, वाऱ्यानं सगळे कपडे काही उडून बोलू पडले. नकोस तू. आता अरे तू एक दोन 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 अरे बाबा. दोन दोन बार सोडतोस तू. हा? ऐकून घे 2 मिनिट, ऐक. असं टेन्शन माझ्या मनावर अरे ऐक की 2 लावलंय का मिनिट. तू? हा? हे असं करतोय का माझ्या बरोबर? अगं हे बघ, हा. तू काय कर आता, काढा लय करू नको. हम्म. ते कसं आहे, रानात आलोय आपण, माणसं कोणसं आपल्या तोंडाकडे बघते ती. तू घरी जा, तुला जे काय का नाही मी संध्याकाळी सगळं खरं खरं सांगेन. बर ठीक आहे, वाट बघते हा संध्याकाळी. अगं तू किती वाजता येणार तू? ते मला खरं खरं सांग. 11 वाजता येतो. बर. येणार म्हणजे एवढा येणार. उशिरा मग का? अरे बाबा मला काम आहे. बर. तुला विश्वास नाही का मी येईन म्हणून? हो हाय. हा. पण आता गेला थोडाच राहिला. अगं कोणाच्या बायको शपथ घ्यायला लावला का, मी खरं बोलतोय. कोणाच्या बायका म्हणजे असं किती बायका ठेवल्या तर तू? तसं ना, आता माझं लग्न झालंय का अजून? काय माहिती मला, हे पण खोटं बोला असशील, 4-5 लेकराचा बाप असशील तू. बरं असून दे, तुझा मी बघतो जाऊ. काय करायचं. हा. अरे कोणाचा फोन आला आता, जिरली का पक्कीस? आता इकेचा मिटावला तर दुसरीचा फोन. हॅलो, तू तिकडे जाऊन बसली का? बरं आलो. बाया, आता तर ती तर चड्डी तिच्या ओळखीची निघाली. म्हणजे मला नेमकं मला ह्यानेच धोका दिला ना. ती म्हणते मला त्याने धोका दिला, मग मला किती जणांनी धोका दिला नेमका? अयो कोण आहे? ओळख ओळख. राजा विलास? अयो संतोष? अयो कोण आहे नेमका? संजय? नव अयो किती जण आहेत असं? अरे असं रॅन्डमली नाव घेतली मी सगळ्या आपल्या गावातल्या पोरांची. म्हणजे ते सगळे मग गावातले पोरं अशी मागणी येऊनच धरते ती का? ए गप चाबऱ्या, काय पण नको बोलू. बरं मला तू सांग, मला तू धोका दिलाय का नाही? किती वाजता? रात्री. टायमिंग काय होतं?
ते नाही बघितलं मी. मग मीच कसा धोका दिला तुला? माझा काय संबंध आहे का त्यात? गप तू. ती चड्डीचा काय विषय? अरे बावळटा, तू रात्री आला तर आला आणि चड्डी पण घालून गेला नाही. तुला सांगितलं ना, अंधारात मला काय कळलंच नाही. तुला तर आहे ना तुझी नेहमीची तीच बोंब आहे बघ. काही काही तरी ठेवूनच जातो माझ्यापाशी. आता माझ्या नवऱ्याने चड्डी बघितली. सांगितलंय त्याला समजून मी. हो, तुम्ही दोघं बोलले वे. भेटला होता वाटेनं मला, त्यानं सांगितलं बायकोचं आणि माझं भांडण झालंय आणि म्हणला कोणाची तरी चिडी म्हणला. आता मी जेव्हा चेक करतोय तर आत घातलीच नव्हती. म्हणलं ही माझीच हया. पण त्याला काय सांगतोय माझी आहे म्हणून? मग काय सांगितलं तू? त्याला सांगितलं हे बघ भांडण तांडण काय करू नको, कसं असतं गैरसमज होते. म्हणलं मी जाऊन समजून सांगतो तुझ्या बायकोला. ऐकलं ना त्यानं. हा का? बरं चटी कुठे, चटी कुठे? मला तेच विचारायचंय तुझ्यासोबत, तेच डिस्कस करायचंय मला. काय तू खरं खरं सांग, तुझं आणि त्या पूर्वाचं काय चालू आहे रे? हा, ती काय म्हणली माहिती? पण तुझी चड्डी अशी गळ्याला घेऊन मिठी मारून मारून काय बोलली माहिती का? काय? की बाई माझा त्याच्यावर लय जीव होता, तो मला माहिती यासोबत एकनिष्ठ राहील, मी असं करल, मी तसं कर. हे तुमच्या दोघांचं चालू होतं का? नाही म्हणजे तुम्ही दोघं मला एका मागे धोका देत होते मला? अगं नाही बाय, मी तुला कशाला धोका देईन? माझा आणि त्या पूर्वाचा काय बी संबंध नाही. मग तुझे ते चड्डे घेऊन गळ्याला मिठी का मारत होती? अगं काय झालं, त्या दिवशी मी कॅनलला पवायला गेलो होतो. हा, पवाय गेल्यावर तिला माझी चडी आवडली. तर ते काय म्हणले की मला दे. आता हे बघ मला सांग, एखाद्या मित्राचा जर शर्ट आपल्याला आवडला तर आपण काय म्हणतो त्याला? दे बाबा, एखाद्या पाहुण्या रावळ्याच्या घरी जायचंय मला घाला एखाद दिवस दे. म्हणतो का नाही मला एवढं सांग? हा म्हणतो. मग तशीच तिला माझी अंडरपॅन्ट आवडली म्हणून ती मला म्हणली की 2 दिवस घालायला दे. पण मी दिली नाही. म्हणून ती मिठ्या मारून मारून म्हणत असेल की बाबा दे म्हणून. पण तुला माहित आहे ना माझं तुझ्या किती जीव आहे. मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत, पाणी बी नाही पिऊ शकत. पण तू कस काय धोका दिला मला? असं तुला वाटतं, पण मी नाही दिला. आई शपथ नाही दिला. तुला जर तसं वाटत असेल तर आजपर्यंत तुझं आणि माझं बंद. ओय, तुला हेच करायचं होतं ना. तुला तुझं आणि तिचं ठेवायचं होतं म्हणून तू माझ्यासोबत ब्रेकअप करायचं चालू होतं ना तुझं. वा रे वा. इकडून बोलावं तरी बी मी चुकीचा, इकडून बोलावं तरी बी मी चुकीचा. अरे मी करावं तर नेमकं काय करावं? मर ते एका चड्डी पायने अख्खा माझा संसार सगळा उद्ध्वस्त केला. माझा नवरा म्हणलं तू जा इथून निघून. म्हणजे त्या चडीच्या पायात मी मरावं ना? तुझ्या प्रेमाची शपथ घेऊन सांगतो, आज दुपारनंतर मी तुला दिसणार नाही. भेटू संध्याकाळी. हा, तरी वाटलंच होतं. म्हणजे तुम्ही दोघं मस्त झंगाट करायला गाजवायला जाणार. वा, मीच तुला दिसणार नाही यापुढं. दयाळा मला आतापर्यंत म्हणली असेल मीच तुला दिसणार नाही. संध्याकाळी करते 12 वाजता नेमका फोन. माहित आहे मला.